नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर ईश्वरी मस्तपैकी राजेशच्या हातातून बाहेर निघते आणि त्यानंतर अर्णव थोडासा पॅनिक होऊन जातो की ईश्वरी घरी एकटी एकटी तर थोडा घाबरून गेलेला असतो आणि जसंच लावण्य संधी साधण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात ईश्वरीची कशी एंट्री होते ते बघूया. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे ईश्वरी घराच्या बाहेर निघत असते तेवढ्यात तिला तिथे रिक्षा असते आणि ती रिक्षात बसून तिथून निघून जाते. हे सगळं होत असताना राजेश गेटवरतीच थांबलेला असतो. तेव्हा ईश्वरीला आठवण येतं की तिने पहिलेच रिक्षा बुक केली होती आणि तिने सांगितलं होतं की रिक्षा गेटवरतीच थांबा, मी लगेच आली. ती रिक्षामध्ये बसून स्वतःच्या जागेवरती जायला निघते तर राजेशचा इकडे पूर्णपणे प्लॅन उद्ध्वस्त झालेला असतो म्हणून तो खूप चिडलेला असतो. तर इकडे आकाशवरती अर्णव खूप चिडतो आणि जोरजोरात म्हणायला लागतो, तुला समजते का तू काय केलं आहे? तू ईश्वरीला एकटं सोडून का बरं गेला? तेव्हा तो म्हणतो, दादा मी 10 मिनिटांमध्ये आता पोचणार आहे आणि तसंही तिथे जीजू आहेत आणि दी सुद्धा आहे, मग काळजी करण्यासारखं काहीच नाही, सगळं व्यवस्थितच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तू खरंच खूप मोठी चूक केली आहे. तुला सांगितलं होतं ना ईश्वरीला एकटं सोडू नको आणि जर तुला मामींना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं तर ईश्वरीलाही बरोबर घेऊन जायचं ना. असं तू जे केलं आहेस ना मला बिलकुल आवडलं नाही. आकाश इकडे ईश्वरीला आणायला निघतो तर अर्णवला खूप काळजी वाटत असते की गेल्या वेळेला जेव्हा मी घरामध्ये नव्हतो तेव्हा राजेशने कसं ईश्वरीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याने सगळ्या गोष्टी हँडल केल्या होत्या म्हणून तो खूप पॅनिक झालेला असतो. तर दुसरीकडे ईश्वरी इकडे म्हणत असतो, दादा जरा लवकर चालवा, मी आकाश सरांना फोन करू की नको करू? कारण की जर आकाश सरांना सांगितलं तर ते टेन्शन घेणार नाही आणि अर्णव सरांनाही सांगायला पाहिजे, पण जाऊ दे, पहिले मला त्या एक्झिबिशनला पोचू दे, त्यानंतरच मी पुढचं सगळं करेल. ती थोडी पॅनिकच झालेली असते. इकडे अर्णव घाईघाईमध्ये स्टेजवरती येतो आणि सांगायला लागतो, हाफ एन आवर अजून वेळ लागेल, थोडं समजून घ्या. आणि तो तिथून जायला लागलेला असतो. ते बघता मामा त्याला अडवतात आणि म्हणतात, काय झालं अर्णव, तू एवढ्या काळजीमध्ये का दिसत आहे? तेव्हा तो म्हणतो, मिस इंदौर घरी एकटी आहे, आकाश आणि मामी दोघंही हॉस्पिटलला गेले आहेत, मामीचा पाय मुरगळला आहे आणि दी आणि जीजूज घरामध्ये आहेत, म्हणजे काहीतरी होऊ शकतं. तेव्हा मामा म्हणतात, अरे तू नको पॅनिक करू, ईश्वरी आहे ना, ती सगळं मॅनेज करेल आणि त्या सुद्धा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला वाटते मामा तेवढं सोपं नसेल? तो राजेश आहे, तो एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे, तो काहीही करू शकतो. तेवढ्यात लावण्य तिथे येते आणि म्हणते, ऐसा तू एवढं इम्पॉर्टंट फंक्शन सोडून जाऊ शकत नाही, तुला इथे थांबणं गरजेचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, शट युअर माउथ, तुला समजते का मी काय बोलतोय? मला एक इमर्जन्सी आहे आणि तिथे जाणं गरजेचं आहे. तेवढ्यात मामा म्हणतात, अर्णव तू नको पॅनिक हो, मी आहे ना, मी एक काम करतो, मी जातो आणि ईश्वरीला घेऊन येतो, कारण की तू आता जाणं हे काही योग्य दिसणार नाही, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करतोय. तेवढ्यात लावण्य इकडे स्टेजवरती जाते आणि म्हणायला लागते, आता वेट ओव्हर झाला आहे, चला आपण लॉन्चकडे जाऊ. हे ऐकलं तर अर्णवला लावण्यावरती खूप जास्त राग आलेला असतो की माझी परमिशन न घेता इने कसा काय डिसिजन घेतला. सगळेजण स्टेजकडे बघायला लागतात. तेवढ्यात ती म्हणते, ASR ये चल, आता आपण लॉन्च करूया. ASR वर येतो. ते बघता तिला खूप आनंद होत असतो की फायनली त्या भिक्कारड्या ईश्वरीला मी लांब करून ASR बरोबर इनॉग्रेशन करणार आहे. तेव्हा अर्णव मनातल्या मनात विचार करतो की ईश्वरी तू कुठे आहेस ग, मला खरंच या सिच्युएशनला तुझी खूप गरज होती. इकडे लावण्य अर्णवच्या हाताला हातच लावेल. तेवढ्यात ईश्वरीचा हात येतो. ते बघता लावण्याच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो कारण की लावण्याची जागा घेत ईश्वरी आलेली असते. तेव्हा ईश्वरीला आठवण येतं की मी सरांना प्रॉमिस केलं होतं आणि प्रॉमिस काही तोडण्यासारखे केलं जात नाही, म्हणून तर मी इथे आली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, थँक्यू, खरंच मला तुला बघून खूप आनंद झाला आहे. लावण्याला तिला बघून अक्षरशः जीवाचं पाणी झालेलं असतं की माझा सगळा प्लॅन उद्ध्वस्त झाला आहे, सगळं हातातून गेलं. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो, एक काम कर, अनाऊन्स कर की मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के आता इनॉग्रेशन करणार आहे. लावण्याला खूप राग आलेला असतो पण अर्णव म्हणाला आहे म्हणून ती स्टेजवरती जाते आणि अनाऊन्स करते, आजचं लॉन्च आपलं मिसेस अर्णव ईश्वरी अर्णव राजशिर्के करणार आहेत. तिच्या तोंडातून शब्द निघत नसतात पण तरी सुद्धा ती त्या दोघांसाठी अनाउन्समेंट करते. इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही एक दुसऱ्याच्या समोर उभे राहतात. तेव्हा अर्णव म्हणतो, चल ना ईश्वरी, आता तू इनॉग्रेशन कर. तेव्हा ती म्हणते, नाही, आपण प्रॉमिस केलं होतं ना, आपण जोडीने सगळं करू, मग आता आपण एकत्रच इनॉग्रेशन करू. ते दोघं एक एक करून सगळे
पोस्टर ओपन करत असतात आणि हे बघून सगळे खूप खुश झालेले असतात. अर्णव ईश्वरी खूप मनापासून सगळ्या गोष्टी फॉलो करतात आणि सगळे तिन्ही पोस्टर ओपन करून अर्णव ईश्वरीचा हात हातामध्ये घेतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवला की त्याला खूप आनंद होत असतो. ते दोघं एक दुसऱ्याचा हात हातात घेतात आणि कपल पोस्टर एक नंबर भारी काढत असतात. तेवढ्यात इकडे लावण्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि ती मनातल्या मनात म्हणते हे सगळं त्या मामींमुळे झालं आहे. त्यांना एक काम करायला सांगितलं होतं की त्या ईश्वरीला या सगळ्यापासून लांब ठेवा, पण त्यांच्याकडून ते सुद्धा झालं नाही. मी ASR बरोबर इनॉग्रेशन करणारच होती, तेवढ्यात ही इथे आली आणि सगळा प्लॅन उद्ध्वस्त केला. अर्णव इकडे ईश्वरी बरोबर खूप एन्जॉय करत असतो आणि जोरजोरात फोटो सेशन सुद्धा चाललेले असतात. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात जसं आमचं विंटर कलेक्शन तुम्हाला थोडं वॉर्म वाटू शकतं तसंच यांची जोडी सुद्धा आहे आणि ह्याच जोडीला आपण सेलिब्रेट करूया. तेव्हा अर्णव म्हणतो बरोबर आहे, विंटर कलेक्शन तुम्हाला जास्त जवळचं वाटेल. तेवढ्यात तिथे आदित्यची एंट्री होते. आदित्य जोरजोरात टाळ्या वाजून तिथे आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो थांब थांब, माझा मित्र आला आहे. तो लगेच आदित्यला भेटायला जातो. तेव्हा अर्णव विचारतो काय रे, तू तर येणार नव्हता ना, मग अचानक तू इथे कसं काय? तेव्हा तो म्हणतो अरे मला नैनितालला जायचं आहे, त्या पहिले विचार केला की तुझ्या इथे यावं. तेव्हा तो म्हणायला लागतो ही माझी बायको आहे ईश्वरी. ते ऐकल्यानंतर तो म्हणायला लागतो काय रे, हे तर मस्त आहे, तुने तुझ्या हिशोबाने सगळ्या गोष्टी खूप छान करून घेतला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो काय रे, पण तुझं काय झालं, तू तर मानसीवरती प्रेम करतोय ना, मग तिला सांगितलं की नाही? तेव्हा तो म्हणतो मला तिला सांगायचंच आहे आणि तू काय मला बोलतोय, तुने तर डायरेक्टली लग्न केलं, सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा तो थोडा हडबडून गेलेला असतो. ते बघता तो म्हणायला लागतो अरे असं नाही रे, मी तर मस्ती करतोय, थांब जरा, मी मानसीला फोन लावून देतो. तेवढ्यात तिथे साधना आलेली असते. साधना त्याच्या हातात त्याला मोबाईल देते आणि म्हणायला लागते तू जर मला सांगितलं नाही ना तरी सुद्धा मला तुझ्या मनातलं सगळं कळतं, म्हणून तर हे सगळं आहे. तेवढ्यात तिला बघून सगळे खूप खुश होऊन जातात. तेव्हा आदित्य सांगतो ही सुद्धा एक मोठी उद्योजिका आहे आणि ती तिथेच काम करते. आम्ही आता सगळे नैनितालला चाललो आहोत. तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. अर्णव ही थोड्या कामासाठी बाहेर निघतो. तेवढ्यात ईश्वरी विचारते मला एक सांगा ना, तुम्हाला त्यांच्या मनातलं कसं काय कळलं, म्हणजे त्यांनी मागितलंही नाही पण तरी सुद्धा तुम्हाला कळलं? तेव्हा ते म्हणतात ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना, समोरच्याला समजणं, त्याच्या मनातलं त्याच्या पहिले कळणं, याचाच अर्थ प्रेम आहे. आणि मला दिसते तुझं अर्णववरती खूप प्रेम आहे, म्हणून एक गोष्ट आठवण ठेव, संधी जाण्यापूर्वीच आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं, नाहीतर हातामध्ये काहीच उरत नाही. म्हणून आपली संधी आली की व्यक्त हो, नाहीतर सगळं हातातून निसटून जाईल. ती लगेच सगळ्यांना बाय करून तिथून निघून जाते. तेवढ्यात आदित्य म्हणायला लागतो आता आम्ही चाललो आहोत पण थोडंसं गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहे. तेव्हा ईश्वरी विचारते मला तुम्हाला काही विचारायचं आहे, म्हणजे तुमचं आणि मानसीचं काय आहे आणि या साधना मॅडम कोण आहेत ज्या तुमच्या बरोबर होत्या? तेव्हा आदित्य म्हणतो तुम्ही नका काळजी करू, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील. तो लगेच तिथून निघून जातो. तर थोड्या वेळानंतर इकडे ईश्वरी आणि अर्णवच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा अर्णव म्हणतो खरंच बायको तुला मानायला पाहिजे, तुने आज खरंच खूप छान कामगिरी केली आहे. तेव्हा मामा म्हणायला लागतात बायको कोणाची आहे? ASRची, मग काम तर छानच असायला पाहिजे ना. त्यांचं एवढं जवळीक बघून इकडे लावण्याला थोडा राग आलेला असतो. ती लगेच ASRच्या जवळ येते आणि म्हणायला लागते चल आपल्याला ही फोटो काढायचे आहेत. तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, तू ही खूप मेहनत केली आहे, तुझ्याबरोबर ही फोटो काढणं गरजेचं आहे. तो लगेच तिच्याबरोबर फोटो काढायला जातो. तेवढ्यात ईश्वरी त्या दोघांकडे खूप रागाने बघत असते. लावण्या मुद्दाम पडण्याचं नाटक करते आणि अर्णवच्या जवळ साधण्याचा प्रयत्न करते. हे बघता मामा म्हणायला लागता तू राग करू नको, हे सगळं मुद्दाम करत आहे. ईश्वरी इकडे अक्षरशः आग बबूला झालेली असते की ही माझ्या नवऱ्याच्या जवळ अशी कशी काय येऊ शकते, तिचा राग काही आवरतच नसतो. तेवढ्यात ASR विचारतो काय ग तू ठीक तर आहेस ना? तेव्हा ती म्हणते हो हो मी ठीक आहे. ती लगेच त्या बहाण्याने अर्णवचा हात घट्ट पकडून ठेवते. इकडे ती जसा हात घट्ट पकडते ईश्वरच्या चेहऱ्यावरती राग स्पष्टपणे दिसत असतं. इकडे ती एक एक करून अर्णवच्या अजूनच जवळ जाते आणि लॉनच्या इथे फोटो काढायला लागलेली असते. पहिले हात तिचा हातावरती असतो, त्यानंतर ती हातामध्ये हात घालते आणि तिचं जवळीक अजूनच वाढत असते. एक एक करून ती पोज चेंज करते आणि त्यानंतर ती अर्णवच्या कमरेमध्ये हात घालते. तेव्हा तर ईश्वरीचा तोल काही सुटत नसतो. तेव्हा ती म्हणते आता बस झालं मामा, आता माझ्याकडून काही कंट्रोल होणार नाही, हिचं जरा वागणं जास्तच वाढलेलं आहे. तेवढ्यात तिने ASRच्या
छातीवरती हात ठेवलेला असतो तेव्हा ईश्वरीचं काही कंट्रोल उरत नाही. ती रागारागामध्ये अर्णवच्या जवळ जाते आणि म्हणाले की सर आता खूप झाले फोटो, चला आपल्याला जायला पाहिजे. तेव्हा तो विचारतो काय झालं, तू एवढी का चिडलेली आहे. ती लगेच अर्णवचा हात धरते आणि लावण्याच्या नाकावरती टिचून तिथून घेऊन जात असते. तेव्हा लावण्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत लावण्य अर्णवसाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा ती म्हणायला लागते ही कॉफी आज आपली रात गुलाबी करणार आहे. एएसआर जशी सी कॉफी पितो त्याला थोडी भ्रमित गेलेला असतो. इकडे लावण्या लगेच त्याला मिठीमध्ये घेते आणि त्याच्याबरोबर किस करायला जात असते. तेवढ्यात तिथे ईश्वरीची एंट्री होते आणि ईश्वरी तिच्या एक सनसनीत कानाखाली मारते. तेव्हा ती म्हणायला लागते हे बघ, जेव्हा बायको असते ना तेव्हा दुसऱ्या बाईने संधी साधण्याचा प्रयत्न करायचा नसतो, नाही तर गाठ माझ्याशी असणार आहे. अर्णव हे सगळं ऐकून जोरजोरात क्लॅप वाजवायला लागलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता ईश्वरी तर बायकोचं पुरेपूर कर्तव्य निभावलं आहे. खरंच आता तरी लावण्याला अक्कल येईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका नवीन रोजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.